काका. हा हो हो. जरा 1 मिनिट थांबा. आपण खरंच भेटलोय का कधीतरी? नाही हो. खरंच नाही भेटलं. नाही. कमाल आहे. नक्की ना? भेटलोय. हा तरीच मला सारखं वाटतंय की मी कुठेतरी तुम्हाला पाहिलंय, तुम्हाला भेटलोय. कुठे भेटलो होतो आपण? इथे चाळीमध्ये. साडीत? नाही का, आम्ही नवीन नवीन राहायला आलो होतो. मग मी तुमच्या मुलीशी लग्न केलं आणि मग तिला फसवून पळून गेलो. हे आता उगाच आपलं तुम्ही मला काहीतरी सांगताय. तुम्ही चिडलात ना माझ्यावर, खूप रागावलात ना. माफ करा, पण काय माहितीये का, मला विस्मरणाचा आजार आहे हो. त्याच्यामुळे डोक्यातनं गोष्टी निघून जातात हो. आणि मग आता पुन्हा नाही विचारणार तुम्हाला परत कधी. आता हा विषय बंद. नाही 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 बंडू काका, असं कसं? तुम्ही विचारा. तुम्हाला जे जे प्रश्न पडतायत ते सगळे विचारा. मी आपली गंमत करत होतो. बरं मला सांगा, परीचं घर इथेच आहे ना? हो, इथेच आमच्या शेजारचं घर. हे पण तुम्हाला कोणी सांगितलं परी इथे राहते म्हणून? बंडू काका, आता मी परी बरोबरच नसतो का? तिला घरून शाळेत, शाळेतून घरी मीच सोडतो. माझ्या बरोबर गाडीत असते तेव्हा गप्पा होतात, तेव्हा सांगितलं तिने. हे घर बंदच असतं का? हो, म्हणजे तसं बंदच असतं. ही फक्त सकाळी केरवारा करून घेते आणि संध्याकाळी दिवाबत्ती करते. आणि रात्री? रात्री बंदच असतं. पण तुम्ही कशाला विचारताय हे सगळं? अहो कशाला म्हणजे काय, सध्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे ना. बाहेर काय काय चाललंय, वाईट परिस्थिती आहे सगळीकडे. म्हणजे चोरी मारी होऊ शकते. त्यासाठी म्हटलं काळजीपूर्वक. हो, आमच्या बिल्डिंग मध्ये चोरी करायची कोणाची बिशाद आहे का? हो, इथे सतत जाग असते. कोणाची नाईट शिफ्ट असते, कोणी पहाटे लवकर जातात. दूधवाला, भाजीवाला, वर्दळ चालूच असते ना. आणि शिवाय आम्ही CCTV कॅमेरा लावलाय. त्याच्यामुळे समजा एखादा चोर आत आला ना, तर तो बाहेर जायच्या आत पकडला जाणार एवढं नक्की. अरे वा, मग तर काही टेन्शनच नाही. ओ इंजिनियर, जरा हा डबा काढून देता का? आलो आलो. हा चला, येतो मी. चला बंडू काका, हा मी पण येतो. या या या. बरं झालं बंडू काका सांगितलं, खूप महत्वाची माहिती दिली. आता माझं येणं जाणं सोपं होणार. फोन का उचलत नाहीये ही बाई? केव्हापासून फोन करते, एवढी काय बिझी आहे? आता जर नाही फोन उचलला ना तर डिरेक्टली ऑफिस मध्ये जाणार आहे मी. मॅम, कॉफी. ठेव. हे देवा, पुन्हा या बाईचा फोन. हिला एक तर काही काम नाहीये, मलाही काही काम करू देत नाही. एक तर माझ्या डोक्यात गेली ही निकम्मी बाई.
काय ग, फोन उचलायला एवढा वेळ लागतो? सिम्मी मॅडम, मी ना जरा मीटिंग मध्ये होते, त्यामुळे थोडा उशीर लागला फोन उचलायला. सॉरी. कसली मीटिंग? आणि तुझं काय काम आहे का मीटिंग मध्ये? उगाच काहीतरी खोटं बोलू नकोस हं माझ्याशी. हे जर असंच करत राहिलीस ना तर चोरी करतानाचे तुझे व्हिडिओ व्हायरल करेन ना मी. मग ऑफिसमध्येच नाही, या पॅलेसमध्येही कोणाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मग ना तू एकटीच घरी बसून मीटिंग खेळ. ओके? सॉरी मॅडम, पुन्हा असं नाही होणार. गुड. मग आता माझं एक काम करायचं. नेहा ऑफिसमध्ये जॉईन झाल्यापासून तिने केलेल्या सगळ्या व्यवहारांच्या फाईल्स मला हव्यात. ह्या बाईला थोडा वेळही शांत बसता येत नाही का? चेटकीड आहे नुसती, चेटकीड. हॅलो, ऐकतेस ना? फाईल्स हव्यात मला आजच्या आज. कामाला लाग. हा, युजलेस. हिच्यामुळे हार्ट अटॅकनी मरणार आहे मी एक दिवस. सिम्मी आजी, तुम्हाला छत्रीवर कोणती डिझाईन हवी आहे? डार्लिंग, मला छत्रीच नकोय. आता छत्री तर घ्यावीच लागेल. आता पावसाळ्याचा दिवस आहे ना. नकोय मला डार्लिंग. मिडल क्लास मेंटॅलिटी. मला ही काय चाळकरी समजते छत्री वापरायला? कॅट चालेल का? की फ्लावर, बटरफ्लाय? काही नकोय. मग रेनबो? नको. मग कार? नकोय. हो गॉड, एवढ्यांदा नाही असं म्हणाले तरी कळत नाहीये हिला. सायकल चालेल का? की जोकर? स्टॉप. ही कॉफी मला नकोय. हीच नाही, दुसरी कुठलीही कॉफी मला नकोय. कळलं? घेऊन जाई. आउट. हे परी डार्लिंग, तुला काहीतरी बोलायचं होतं माझ्याशी? तू काहीतरी विचारत होतीस ना? ये बस, ये बस. काय नाही. घाबरली. 1.5 फूट आगाऊ नुसती. माय लेखींना सरळ भाषेत सांगितलेलं काही कळतच नाही. यांच्याशी असंच वागलं पाहिजे. आतमध्ये जाऊन 4-5 फायली तरी मला चेक करायच्या होत्या. ह्या सिम्मी निकम्मीचं काम करायचंय मला. पण ही ऑफिस मधली माणसं घरी जातच नाहीत. ह्यांना घरदार आहेत का नाहीत? किती वेळ झाला, निघतच नाहीत. अरे, गेली सगळी. गेली सगळी गेली. माझं काम मला करायचंय. कोणाला शोधताय? अगं ते यशकडे माझं काम होतं. म्हणलं यश आहे का बघू, त्याच्याशी बोलू म्हणून चालले होते. यश सर तर कधीच गेले. काय काम होतं त्यांच्याकडे? गेले? हा हा, ते डाटा एंट्रीचं विचारायचं होतं. मला काही कळतच नाहीये ना, म्हटलं जावं आणि त्यांना विचारावं. एवढंच ना? मी सांगते, चला. नाही नको, मी उद्या विचारते ना. कशाला उगाच आता? मी उद्या विचारेन. हो, असं काय करते? 5 मिनिटात समजावते मी. अगं 5 मिनिटं काय? अगं सगळे गेले घरी. तुलाही उशीर होईल. तू जा ना घरी, जा ना.
वहिनी ते मी बघून घे हा. आता मी तुम्हाला समजवते, मी लगेच असं समजावू शकते तुम्हाला. नको ना, मला तुझ्या आजच्या तच्च्या समजवण्याची गरज नाहीये ना. तू जा ना प्लीज, मी माझं सगळं आवडते आणि मग मी जाते. हा वहिनी मी समजावते, सांगते ना तुम्हाला. वाव, चला विषय बदलला. नशीब. वहिनी ही किती सुंदर छत्री आहे. हो ना, किती छान छत्री आहे ना. हो खूपच छान आहे ती छत्री, मला खूप आवडली. माझी छत्री आहे ना, असू दे ना, दाखवा ना. वाव, मी उघडून बघू. मी 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 दाखवते ना तुला उघडून. माझी छत्री आहे ना, मला माहितीये कशी उघडायची ती. ही बघ. आहा, किती छान दिसते आहे की नाही. हे बघ हे बघ हे बघ, ह्याच्यावरचं डिझाईन बघ, डिझाईन दाखव ना. कितीला आहे हो ही? ही मी कितीला बरं घेतली? 100-200 नाही, 900ला घेतली मी छत्री. 900? 550ला घेतली. भांडले ना मी त्याच्याशी आणि मग घेतली. हो का? कुठून घेतली ही? कुठून घेतली मी ती तर माझ्या लक्षात. हा, ते नाही का मेन मार्केट आहे इथेच. ते लेफ्ट जाऊन राईट जाऊन सरळ जाऊन असं मागे आहे ते, तिथे. ओ अच्छा, मेन मार्केट मधनं घेतलीये का? म्हणजे इथेच आहे ते. चला ना आपण जाता जाता घेऊ. आत्ता? हो, मला आत्ताच्या आत्ता घ्यायची आहे लगेच. नाही आत्ता नसतो तो कधी असतो? तो सकाळी असतो. सकाळी असतो तो. हो का? मग तुम्ही सकाळी ऑफिसला येताना घेऊन याल माझ्यासाठी? हो चालेल ना. मग तू मला पैसे दे ना. अरे हो, पकडा ना. हा, 1 मिनिट. हा, किती म्हणालात? 550. 550. हा 500. 900ला होती खरं तर. आणा ना आता 550लाच वहिनी, असं काय करता? बरं ठीक आहे, चालेल चालेल. वहिनी चला, आज ना मी तुम्हाला माझ्या बाईकवरनं सोडून देते. हे घ्या. अगं नाही नको, माझी भरपूर कामं आहेत अजून. ती सगळी कामं आटोपते आणि मग मी येते. हे काय केवढं काय काय पडलं इथे. हो वहिनी, हे मी आवडते. ठीक आहे, हे बघ, हे असं केलं, हे इथे केलं. चला, उगाच कशाला टाइमपास करताय तुम्ही. चला बरं. त्या सिम्मी निकम्मीने दिलेलं काम राहिलं, आता उगीच मला बोलणी खावी लागणार. चला. ऐक ना माझे. आलास? कॉफी करू छान? नाही कॉफी नको, चहा कर ना तुझ्या हातचा, आल्याचा. छत्री कुठे? हा, छत्री तुला सकाळी दिली होती ना? हो. कुठे ती? गाडीत आहे. तू छत्री गाडीत विसरलास? विसरलो नाही, ठेवली आहे गाडीत. ओली होती ना, ओली छत्री घरात कशी आणायची म्हणून गाडीत ठेवली. मी सांगितलंय तिकडे ड्रायव्हरला, विसरलो नाही. काय ऍक्च्युली पॅलेसमध्ये सगळ्यांना सवय आहे की ओल्या छत्र्या बाहेर एका बास्केटमध्ये ठेवतो आणि मग सकाळी जाताना त्यातनं आपली छत्री घेऊन जातात सगळे. काय ना, ती आम्ही बनवली होती ना छत्री, सो मला असं वाटलं नव्हतं की तू गाडीत विसरून येशील. अगं मी विसरलो नाहीच आहे नेहा, विसरलो नाहीये. मी ठेवली आहे गाडीमध्ये. मी सांगतो ड्रायव्हरला, सांगतो घेऊन यायला. चहा आणतेस ना? थँक्यू. आल्याचा. समीर, बोला महाराज. समीर हाय, ऐक, मला जी नेहा आणि परिणी छत्री दिली होती ना, ती ऑफिस मध्ये आहे का, जरा शोध ना प्लीज. अरे अरे तू काय बायकोने दिलेली छत्री हरवलीस की काय? अरे हरवली नाहीये मी, कुठेतरी ठेवली आहे मी ऑफिस मध्ये. तू जरा शोध आणि मला पटकन फोन करून सांग तुला मिळाल्यावर. ओके? हा ठीक आहे करतो. देवा, छत्री ऑफिस मध्ये असू दे रे बाबा. हा बोल. मिळाली 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 मिळाली. ओ यशवर्धन चौधरी, तुमच्या बायकोने दिलेली लाख मोलाची छत्री मी सगळीकडे शोधली बरं का. टेबल खाली शोधली,
टेबलवर शोधली, वॉशरूम मध्ये शोधली, जिथे आपण सकाळी मीटिंगला गेला होता तिथे शोधली, विचारलं, कुठेही नाही. अरे देवा, कुठे गेली छत्री? अरे काय यार ब्रो, तू आता लग्न झालेला माणूस आहे, तुला एक साधा नियम कळत नाही? बायकोने गिफ्ट दिलेली कुठली गोष्ट हरवू नये, आणि त्यात जर ती छत्री असेल तर चान्सच नाही. आणि तू छत्री हरवली. उगाच ज्ञान देऊ नको. आता काय करू ते सांग. छत्री शोधून दे मला कुठून तरी. चांगलं, मी तुला सकाळी म्हणलं होतं मला छत्री दे, दिली नाहीस ना. बरोबर देवाने तुला शिक्षा दिली आहे. तुला का देऊ मी ती छत्री? ती मला गिफ्ट दिली आहे ना नेहा आणि परीने. अरे आता काय करतो त्या गिफ्टचं ब्रो? हरवलं ते गिफ्ट, हरवली छत्री. हरवलं नाहीये, सारखं सारखं तेच तेच बोल नको. आता काय करू ते सांग. हा बरोबर, ठीक आहे. बरं मला सांग, तू गाडीत वगैरे कुठे विसरला नाही ना? अरे नाही, गाडी चेक केली, गाडी तर वॉश पण झाली. तो म्हणतो नाहीये गाडीत. अरे तू माझ्यावर कशाला चिडतोय? तू हरवली छत्री. बघ आता कर्माची फळ. आणि ऐक, आता ही काही छत्र्या शोधायची वेळ नाहीये. मी आता घरी चाललोय, ते आपण उद्या सकाळी काय ते बघू. सकाळी? तोपर्यंत काय करू मी? तोवर एक काम कर, देवाला म्हण की तुझ्या छत्र छायेखाली मला घे आणि बायकोने दिलेली छत्री मला सापडू दे, नाही तर भोग तुझ्या कर्माची फळ. मला फार मज्जा येते. नेहा तुझी शाळा घेते चित्र मला असं समोर दिसतंय. अरे यार, आज सॉलिड भडका भडकी होणार आहे या छत्रीमुळे. एनिवेज, मिळाली की मला फोन कर. ओके, हा बाय. छत्री हरवली. ऑफिस मधून फोन होता. म्हणजे मीच केला होता समीरला. तू ऐकलंस का मी काय बोललो ते? मिळेल नाही आहे बघ, ऑफिस मध्येच. ऑफिस मध्येच आहे छत्री कुठेतरी. मी शोधतो. म्हणजे उद्या सकाळी गेल्या गेल्या मी शोधीन आणि मी संध्याकाळी येताना घेऊन येईन. आय प्रॉमिस. मी नक्की छत्री. नेहा, मी और यहाँ पे ब्लू. अरे छत्री एकदम परफेक्ट बन रही है मेरे भाई. का बस. तुला काय गरज होती रे शेफालीला जाऊन सांगायची? आपलं ठरलं होतं ना कोणाला सांगायचं नाही म्हणून. अरे ब्रो, तू नको एवढं टेन्शन घेऊ यार. शेफाली कोणाला नाही सांगणार. शेफाली कोणाला सांगणार नाही? नाही सांगणार. पण तरी तिला सांगायची गरज काय होती? आपलं जेव्हा ठरलं होतं कोणाला काही सांगायचं नाही, आपण करायचं म्हणून. तर अरे तू का चिडतो यार माझ्यावरती? हे बघ, आपण इथे काम करत असताना बाहेर आपल्याला समजून घेणार कोणीतरी आपलं माणूस हवं का नको? आपलं माणूस? आपलं माणूस म्हणजे आपलं नेमकं इथे काय काम चालू आहे ते बाहेर कोणाला न कळू देणार कोणीतरी असं आपलं माणूस हवं का नको असं मी म्हणतोय. उगाच काहीतरी एक्सप्लेनेशन देऊन आता ना सारवा करू नको. ओके, नाही तू bro, यार. पचकलायस and that's a fact. अरे दोस्ता, मी सारवा नाही करत आहे. आता तुला कसं सांगू यार, मी समजा नेहा आली कुठे, करेक्ट, हे असंच समजा जर झालं, आपण इथे छत्री तयार करत असताना बाहेर अचानक नेहा आली तर भंबेरी उडेल ना. मग बाहेर कोणीतरी आपली बाजू असं थोपवून धरणार आपल्या पार्टी मधलं कोणी हवं का नको? म्हणून मी शेफालीला सांगितलं हे कारण क्रमांक 1. आणि दुसरं, ही जी छत्री आपण तयार करतोय ती किती छान होतीये, किती परफेक्ट होतीये हे पाहणारा थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू हवा की नको, म्हणून शेफालीला सांगितलंय मी. तुझ्या थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला सांगितलं की फक्त 60% मॅच होते. हे जर का शेफालीला कळलं तर नेहाल नाही कळणार. इडियट. अरे तू मेरी बहना को समजा नाही रे. तिचं लक्ष सगळं कंटेंट वरती नाही, इमोशन्स वरती असणार आहे. तू तुझ्या हाताने छत्री तयार केलीस याच्यातच ती एवढी खुश होईल की बाकी ती काहीच बघणार नाही. काही होणार नाहीये, कळलं ना? 1 मिनिट. 100 वर्ष आयुष्य तुझ्या बायकोला. घे तिचा फोन आहे. मी नाही बोलणार तिच्याशी. बॉस तू बोल. अरे का, तुझी बायको तू बोल. अरे पण तुला फोन आला ना, तू बोल. हे काय यार. येस नेहा, टेल मी. छत्री मिळाली का? या मगाशीच मिळाली. हॅलो. माती खाल्ली यार मी. तू काय बोललाच नाहीस, त्यात काय माती खाल्ली? अरे तेवढ्यातच माती खाल्ली. तिने अचानक मला गुगली टाकली की छत्री मिळाली का, आणि मी म्हणलं हो छत्री मिळाली. तू डोक्यावर पडलायस का समीर? तुला कळत नाही का काय बोलायचं ते? एक तर ऑलरेडी ती माझ्यावर चिडली आणि त्यात तू असं आगीत तेल टाकतोयस. अरे यार मी असं काही नाही केलं. तिने अचानक मला विचारलं, मला काही सुचलं नाही. मी बोलून गेलो छत्री मिळाली. अरे नको यार, सगळा रंग सांडला माझ्या अंगावर. आपण लावले, उगाच ओव्हर ऍक्टिंग करू नकोस.
माझी तर खात्रीच आहे नेहा 100% इथे येणार, हे पाहणार, आपली शिट्टी वाजणार. खात्री आहे ना तुला? मग बसून काय राहिलास? उठ आणि मदत कर माझी. हा ठीक आहे, मी तुला काय चुना लावून देऊ का? चुना लावून झालाय तुझा, आता रंग लाव फक्त. मी गप्पच बसतो यार.